रामकृष्ण हरी. कसे आहेत बरं सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. तुम्ही पण बघा, व्हिडिओ बघा जा माझा. आई म्हणून बघा जा व्हिडिओ. काय मी एवढा मोठा व्हिडिओ नाही करत, असे बारके चिडव असते. लय दिवस झाले मोठा व्हिडिओ नाही केलेला. आता करायला लागले. 2-3 महिने तर बंदच ठेवलं होतं. आता लाईट पण बघा एवढं घेत नाही मी. किती 3 महिन्यातून हे बघा परवा घेतली होती तर काही एवढं कोणी आलं नव्हतं. जाऊ दे म्हणलं, कोणी येऊ अगर नाही येऊ परे आपलं काम आहे ना. जे आपलं काम आहे ते आपण पूर्ण करायलाच पाहिजे. बघा माणसाचं कसं असतं, आपलं काम आपणच करावं लागते. किती बी काही बी बारा भानगडे असू द्या तरी करायलाच पाहिजे. आता मला पण हे बघा वाटत होतं की नको व्हिडिओ टाकायला. परी आता काय असं वाटतंय की 2 वर्षाची मेहनत काय वायाला घालवायची का? 2 वर्ष झालं व्हिडिओ टाकते बघा. तरी आता आपल्याला तर अजून काहीच त्याचं फळ नाही भेटलेलं. तरी मी म्हणलं जाऊ द्या, भेटन तेव्हा भेटन म्हणून शिने वापस चालू केलं बघा. वापस टाकायला लागले व्हिडिओ. जास्त करून ह्या बघा 4-4 शब्द ते टाकते या. काही वेळ बी भेटत नाही, काय भेटत नाही. कामधंदे महाग असते. आपले महाग कर्ज पाणी हे तर कामं करावं लागतं. तर आपल्याला काम केलं तरच पैसा पाणी भेटणार आहे. तर आपल्याला पैसा पाणी कुठून भेटणार आहे? म्हणून हे बघा करत राहायला लागले मी. मग आता फळ द्यायचं, देवाचं काम आणि युट्यूबचं काम. आपल्याला फळ द्यायचं आहे का नाही द्यायचं? काय माझं शिक्षण नाही झालेलं, काय नाही. मी अनाडी अनपढ हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता 3 महिन्याचे व्हिडिओ नाही टाकले होते मोठे, तर सगळे माझे असे दुःखाचे व्हिडिओ होते. 3 महिने झालं मोठे व्हिडिओ नव्हते टाकले मी. तर नुसतं मला खराब वाटत होतं. पण आता खराब वाटून तरी आपण काय करणार? आपल्यावर तेवढा टाईमच होता, तेवढा खराब टाईम होता म्हणून शिने मन नव्हतं होत. आणि लोक पण नाव ठेवतात ना. बरं आपण मन बी त्याच्यामध्ये लावलं तरी बी लोक काय म्हणतात बघा. असं झालेलं आहे तरी पण व्हिडिओ टाकते. परी आता असं झालेलं आहे, खरं आहे, मान्य करते. परी आता असं झालेलं आहे तर आता ह्या बातला घेऊन काय आता दुसऱ्या पोरास्वरांना काय उपाशी ठेवायचं का? आता दुसरे लेकरं पण आहेत ना पाठीमागं. आता त्यांच्यासाठी तर आपल्याला करावं लागेल का नाही बरं? त्या लेकरासाठी आपल्याला उभं राहावं लागेल का नाही? त्या लेकरासाठी आपल्याला मेहनत करून कर्ज पाणी फेडावं लागणार आहे का नाही? म्हणून ह्या बघा मी म्हणलं जाऊ दे. जगदुनियात किती पण चांगलं राहिलं तरी नाव ठेवती आणि किती पण वाईट राहिलं तरी नाव ठेवती. आता जगदुनियाला बघून आपलं काही घर भागणार आहे का? कामधंदे करून आपल्याला पोटपाणी तर आपल्याला चालवावंच लागणार आहे ना. म्हणून ह्या बघा मी आता टाकायला लागले व्हिडिओ. असंच असते बघा. आपल्या कोणाच्या असं कामाला नसतं येत. कोणाच्या काय आपलं कामाला नसतं येत. किती पण आपण घरात बसून राहा किंवा कामाला जा, आपलं घर काय कोणी दुसरं चालवणार आहे का? लोक आपल्याला नाव ठेवतात ते चालवणार आहेत का घर? आपला भार आपल्यालाच उचलायचं आहे ना. म्हणून शिने माझं म्हणणं आहे, आता दुःखाचा डोंगर तर आपल्याला एवढा मोठा कोसळलेला आहे. पण ते दुःख पण सहन करण्याची देवाने ताकद दिली ना आपल्याला. देवाने ताकद दिली ना. असा वेळ काळ कोणाला नाही यावा. आणि हे बघा असं वेळ काळ तर हे बघा सगळ्यांच्या पदरामध्ये आहे. असं थोडं आहे की हे परंपराच चालत आलेले आहे ना. परंपराच चालत आलेले आहे. आता हे वेळ तर काय असं थोडं आहे की माझ्यावरच आहे म्हणून मी आता धरणीचा आतरून घेऊन धरणीला झोपू, काम नाही करू, लेकर बाळा उपाशी ठेवू. मग हे कोणी शिकवले? आपल्याला देवाने चांगलं शिकवलंय ना. आता आहेत दुसरे लेकरं, त्यांच्यासाठी तर आपल्याला जगायचं आहे ना. दुसरे लेकरं आहेत, सुनबाई आहे. आपले सुनबाईला काय वाटन की आपली सासूबाई असे बिस्ताऱ्यात पडून आम्ही कसं करायचं? मग आता त्यांना आधार द्यायचं काम माझंच आहे ना. आता मला तर एवढं दुःख आहे की माझं दुःख जिंदगीवर पण जाणार नाही. मी किती पण इसराई पाडलं तरी माझं दुःख का? तर माझ्या पोटचा गोळा होता ते, माझे पोटचं लेकरू होतं ते. त्या लेकराची मला काही एक याद येत नसेल तुम्ही सांगा.
ते लेकराची याद मला काय एक येत नसन. पोटात राहिलं होतं तेव्हापासून मला याद येते त्या लेकराची. पोटात राहिलं लेकरू माझं 9 महिने 9 दिवस, 9 नाही 12-13 दिवस. 9 महिने 9 दिवस असतं ना, तर 12-13-14 दिवस झाले होते बघा. हे पोरं माझे पोटात होते त्या टायमाला. मग मला त्या टायमापासून जन्मोस्त किती त्रास झालेला होता त्या टायमाला. 2 लेकरं पोटात होते माझ्या. यायलाच माहिती आहे मला किती त्रास झाला असं, तुम्ही सांगा. असं कामाला चालले, 8वा महिना होता बघा मला. कामाला चालले आणि रस्त्यामध्ये लेकरं बॉल खेळत होते. 8वा महिना मला कामावून यायच्या टायमाला झालं बघा तसं. काम केलं, दिवसभर काम केलं, घरी यायला लागले. रस्त्यामध्ये लेकरं बॉल खेळत होते. दगडी बॉल होता, एवढा मोठा दगडी बॉल होता. आणि लेकराने असा बॉलला असा फटका मारला की ते बॉल लांब उडून जायचा. ते सरळच माझ्या असं पोटावर आला. तर नाही का माझं आता हे लेकरू गेले ना, त्याच्यात असं बघा असं इथं लागला होता बॉल त्याला. इथं लेकरू माझं पोटात असताना, म्हणजे असं लेकरू फिरतं ना पोटामध्ये, लेकरू फिरतं पोटामध्ये, तर ते लेकराचं असं मुंडकं असं सरळ झालेलं होतं. त्या लेकराचं मुंडकं असं सरळ झालेलं होतं. तर ते काय झालं बघा, आता सरळ असं इकडं तिकडं बॉल जायचा ना, तर ते बॉल सरळच आला आणि माझ्या असं पोटाला लागला. तर त्या टायमाला मी असं लय ओरडले. तर म्हणलं, अरे पोरेनो व्यवस्थित खेळा की रे, माझ्या पोटात बॉल लागला. तर ते पोरं म्हणले, आंटी आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला जाळून बुजून नाही मारलं, ते बॉल आपोआप तुमच्या पोटाकडे आला आणि तुम्हाला लागला. आम्हाला सॉरी म्हणलं, अरे तुमची सॉरी माझ्या काय कामाची, माझ्या पोटाला किती दुखायला लागले. बरं म्हणले, आम्ही तुम्हाला दवाखान्यात न्यावं का, आमच्या मायबापाला बोलून आणतात, तुम्हाला दवाखान्यात नेतो. मी मला नको, तुमचे मायबाप तुम्हाला मारतील की म्हणते, गरोदर बाईच्या पोटाला तुम्ही बॉल कसा मारला, म्हणून तुमचे मायबाप तुम्हाला मारतील. नको. मी लय यावं पहिल्यापासून दुसऱ्याचाच विचार करत आलेले, मी माझा विचार कधीच केला नाही. तर मी त्या लेकरांना मारते म्हणून मी म्हणलं नका म्हणलं, तुमच्या मायबापाला सांगू, मी जाते घरी. जर दुखलं तर मी दवाखाना करन. ते लेकरं म्हणले, जर दुखलं ना आंटी तर तुम्ही ह्या जागेवर या, आम्ही इथंच बॉल खेळतो. मी म्हणलं, बाबा कशाला येऊ, नाही का. नाही म्हणले, तर मला पैसे पाण्याची गरज असली तर मी एवढं काम करते. मी म्हणलं, अरे मी काम करून घरी चालले होते आणि तुम्ही मला बॉल मारला. तर ते लेकरं म्हणले, आंटी तुमचं दुखलं ना तर तुम्ही ह्या टाइम म्हणजे आम्ही ह्या टायमाला असतो तिथं, तुम्ही कधी बी या म्हणले तुम्ही आंटी. तुम्ही म्हणलं, कशाला येऊ बाबा, नाही का, तुम्ही तर तुमच्या मायबापाचेच पैसे घेऊन तुम्ही मला दवाखाना करताना वापस तुमचे मायबाप तुम्हाला मारते. नको म्हणलं. तर नंतर बरं आंटी म्हणले, तुम्हाला जसं पटन तसं करा. तर मग घरी गेले. रस्त्याने थोडं दुखलं, घरी गेले, राहिलं. दुसऱ्या दिवशी असं दुखायला लागलं ना पोटात माझ्या, लई दुखायला लागलं. शेवटी बघा मला वाटते असे रक्ताची जुलाब झाली मला त्या टायमाला. तर पण मी म्हणलं, देवा परमेश्वरा तू आहेस माझ्या बरोबर, नको त्या लेकरांना काय बोलायला आणि नको त्या लेकरांना पाठीमागं पण शिवी द्यायला नको. आता आपल्या हाताने आपण पडलं झडलं तर आपण लोकांची काय भरपाई करून घेतो का. जाऊ दे म्हणलं, आपल्याच लेकरासारखे लेकरं आहेत म्हणलं, जाऊ दे बाबा म्हणलं, नको. मग काय बघा दुसऱ्या दिवशी मी सरकारी दवाखाना केला. तर त्याने मला सांगितलं, सोनोग्राफी करा, हे करा ते करा. पण मी काहीच केलं नाही. मला कामाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, मी काहीच नाही केलं. तर मग सारखं दुखायला लागलं माझ्या पोटात, म्हणजे महिनाभर दुखत होतं बघा, थोडं म्हणजे डिलिव्हरी होतं दुखत होतं. तर मग डिलिव्हरीला नाव दिलेलं होतं सरकारीमध्ये.
पर हे बघा अचानक मध्ये सकाळी सकाळी माझी डिलिव्हरी सकाळी बघा 7ला झाली असून बघा माझी डिलिव्हरी. सकाळी एक लेकरू जन्मलं, दुसरं लेकरू जन्मलं. एवढं खुश झाले सगळे खुश झाले. म्हणजे सासू सासरे तर एवढे खुश झाले. नवरा तर बिचारा एवढा गरीब नवरा बिचारा, ते पण खुश झाला. सगळं चांगलं झालं. सगळं जेवढ्या वस्तीमध्ये आम्ही राहत होतो ना तेवढी वस्ती बघायला यायची बघा त्यांना, मुलांना माझ्या तेवढी वस्ती बघायला यायची. आणि असं बारीक खिडकी होती लाकडाची, त्याच्यातून ह्या बघा बाऱ्याने बघत होते माझ्या लेकरांना. बाऱ्याने बघत होते माझ्या लेकरांना. एवढे सुंदर होते ना माझे लेकरं, गोरे गोरे एकदम, असे लुकडे सुकडे असे लांब, असे उंची बरोबर होती उंची त्यांची. परी असं लुकडे सुकडे गोरे गोरे. आणि त्या खिडकीमध्ये बघून त्यांना नजरच लागली. लेकरांना माझ्या नजर लागली बघा. तर मग त्यांना नाही का असं सावळं पण झालं, नजर लागली. आमची सासूबाई नजर काढायची लेकरांची. म्हणजे आजूबाजूवाले सगळे ध्यान द्यायचं. 1.25 महिना झाला वापस आहे बघा. मग आता त्या लेकरांचं हे बघा, ते लेकरं माझे असे एवढं होते. मी त्या लेकरांना 2 लेकरं कसे सांभाळले असते तुम्ही सांगा. 2 लेकरं माझे जुडवा लेकरं, मी 2 लेकरं कसे सांभाळले असते. 1.25 महिना झाला तर कामाला गेले तर तिथं मालकीन म्हणायला लागली, अगं बाई 1.25 महिना नाही झालं तर तू कामाला आली, तू कामाला कशाला आली. नको तुझा आम्ही पगार भरून देतो, तू काम नको करू, तू वली बाळातीन आहे, तुला लेकरांना दूध पाजावं लागते, नको तुझा पगार आम्ही भरून देतो. म्हणलं अहो आत्ताच 2 महिने झालं, तुम्ही 1 महिना झालं ते डिलिव्हरीच्या पहिलं 15 दिवस नाही गेले होते. आणि डिलिव्हरीच्या नंतर 6 महिना नाही गेले होते. नको म्हणलं दुसरी बाई निघणार नाही आहे. म्हणली नाही आम्ही त्या बाईला कायमचं ठेवणार नाही, तूच येऊन काम कर. 2 महिने तरी होऊ दे बाई म्हणली. गार पाण्यात नको हात घालू तू. तर हे बघा गार पाण्यात हात तर घातलेलाच होता मी, का तर आपल्याला करायला कोणी नव्हतं. माझे सगळे पोरी सोरे लहानच बिचाऱ्या होत्या. तर त्या बिचाऱ्या तरी पण किती पण माझ्या मुली हातभार मला लावायच्या. कोणी भांडे घासायचं तर कोणी पाणी भरायचं. लांब पाणी होतं, लांब म्हणजे रोड ओलांडून पाण्याला जायचं. माझे लेकरं पाणी आणून थाकायचे, लेकरं बघून थाकायचे. माझे सासू सासरे म्हणजे मी कामाला नंतर गेले तर त्यांचं कितीतरी सेवा ते लेकरं माझ्या पोरी करायच्या. म्हणजे माझ्या मुलींचा एवढा जीव होता, माझ्या लेकरावर एवढा जीव स्वतःच्या भावंडावर एवढं लाड करायच्या ना. माझे सासू सासरे लाड करायचे, आले गेलेले लोक लाड करायचे. असे आमच्या पुढूनच रस्ता होता, पाण्याला लोक यायचे, ते सगळे जाता येत आणि त्यांना बिचारे असं उन्हाला बसायचे चटई टाकून. तर त्यांना जाता येत. आणि एक बाई तर रोज बिस्किटचं पाकिट एक देऊन जायची रोज. त्या टायमाला 8 आण्याला पाकिट होतं वाटतं, 8 आण्याला पाकिट असं हे पार्ले बिस्किटचं. रोज ती बाई पाकिट देऊन जायची बघा बिचारी. आता ह्या दुनियात नाही आहे, परी अजून मी तिचं नाव काढते बघा. मी येडोमध्ये पण तिचं नाव घेतलं की पार्ले बिस्किट बघा, ती बाई देऊनच जायची, नक्कीच देऊन जायची बघा. असं मला सगळे आजूबाजूवाले सपोर्ट करायचे बिचारे. त्या टायमाला झोपडपट्टी होती बघा, तिथं झोपडपट्टी होती. आणि आपले लेकरं रांगते खेळते झाले, चलते झाले. त्या टायमाला आम्हाला तिथून उठवलं. मग दुसरीकडे राहायला गेलो आम्ही नंतर बघा. एवढे माझे लेकरं तळ हातातल्या फळावानी मी त्यांना सांभाळलं. 2 लेकरं असताना कसं सांभाळलं, कसं नाही, ह्या जीवाला माहिती. लेकरांना काय माहिती हो. लेकरांनी हे बघा मोठं झालं तर लेकरांनी आईचं ऐकावा. आईचा बघा ऐकण्यामध्ये कसं मोठा आशीर्वाद असतं. आईला वाटतं की लेकरं माझे ऐकत आहेत. मोठे झाले तरी लेकरांनी आईचं ऐकावा. माझी हीच इच्छा आहे, प्रत्येक लेकरांनी आईचं ऐकावा. आई कसं आहे बघा, देव कसं आपल्याला शिकवतं तशी आपली आई शिकवते, तसं आपल्याला बहिणी शिकवतात.
ह्याच्या पुढं जास्त कोणी शिकवत नसतं बघा. म्हणून हे बघा, लेकरांनी मोठं होऊन काहीतरी जीवनाचं मायबापाच्या तर करावं स्वार्थिक, परी स्वतःच्या जीवनाचं तरी स्वार्थिक करावं, एवढीच मायबापाची इच्छा असते. चला धन्यवाद. बघू किती मिनिटाचं झालं, म्हणलं किती मिनिटात झाला बघावा, हे किती मिनिटाचा झालाय बघ म्हणलं.